आणि या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठकजी. तुमच्या दोघांचंही मी स्वागत करते. पहिल्यांदा अंकुशजी, तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही आता प्रतिक्रिया बघितल्या असतील. कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीची खेळी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीचे संकेत सगळ्यांनाच इथे कुठेतरी मिळतायत. तुमची प्रतिक्रिया काय आहे? आज सुप्रियाताई म्हणाल्या त्या अनुषंगाने. पूर्वी खरं म्हणलं तर आज मला या ठिकाणी येण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आज सुप्रिया सुळेंनी जवळपास 1 तास माध्यमांशी चर्चा केली आणि आता आपण जे जे मुद्दे या ठिकाणी ठळकपणे दाखवले त्या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी सविस्तरपणे त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. त्यापूर्वी जयंत पाटलांनी देखील जी काही कालपासून तुम्ही सुरू केलेली चर्चा आहे त्या बाबतीमध्ये देखील स्पष्टीकरण केलं. डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये इंडिया आघाडीचा पहिल्यापासून विरोध होता असं नाही, परंतु ज्या पद्धतीने गेल्या अधिवेशनामध्ये मोदी सरकारने हे विधेयक आणलं आणि तत्पूर्वी हे विधेयक आणण्यापूर्वी अमित शहा, सुप्रियाताई सुळे, असदुद्दीन ओवैसी, अरविंद सावंत आणि संसदीय मंत्री रिजिजू यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये जो काही मसुदा ठरला त्याला या इंडिया आघाडीतल्यांनी मान्यता दिली. अर्थात ती मान्यता देत असताना त्यावेळेला ते 3च पक्ष त्या ठिकाणी होते. इंडिया आघाडीमध्ये आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावरती आम्ही जे काय असेल ते म्हणणं मांडू. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ज्यावेळेला संसदेमध्ये हे बिल आलं त्यावेळेला ही झालेली चर्चा जी होती 50% प्रत्येक राज्याच्या लोकसभेच्या जागेप्रमाणे द्यायची, त्या चर्चेचा कुठेही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही आणि मग तिथे ती चर्चा फिसकटली आणि म्हणून त्या ठिकाणी या बिलाला सगळ्यांनी विरोध केला. आता सुद्धा सुप्रियाताईंनी सांगितलं की जे त्यावेळेला ठरलं होतं ते जर काही या बिलामध्ये स्पष्टपणे येणार असेल, दक्षिणेकडच्या राज्यांच्या कुठल्याही जागा कमी होणार नसतील, तर आजही मी इंडिया आघाडीमध्ये ही चर्चा करू आणि सरकारच्या बाजूने किंवा जे आमचं समाधान झालं तर आम्ही सरकारला पण म्हणजे अशा पद्धतीची जर काही तरतूद किंवा अशा पद्धतीची दुरुस्ती जर सरकारने केली तर लगेचच विरोधकांचाही पाठिंबा असेल अशी अपेक्षा करणं योग्य आहे का? हो, काही हरकत नाही ना. आज सुप्रियाताईंनी तर स्पष्ट सांगितलं की बाबा आम्ही अर्थात हे इंडिया आघाडीमध्ये चर्चा होईल, पण आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुप्रियाताईंनी स्पष्ट सांगितलं की अशी झालेली चर्चा आणि अशा पद्धतीने बिल येणार असेल. अर्थात त्यांनी हेही सांगितलं की अजूनपर्यंत बिल संसदेमध्ये मांडलं गेलं नाही, त्याचा मसुदा आमच्या हातामध्ये आला नाही. त्या बिलामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत याची कुठली स्पष्टता नसताना ठीक आहे, आज ठीक आहे, नक्की अंकुशजी, नक्की मुद्दा कळलेला आहे. आता विश्वासजी, प्रश्न असा आहे की सुप्रिया सुळेंनी आज स्पष्टपणे केलेली ही सूचना आणि त्याचबरोबर काही अंशी जर दुरुस्ती केली तर विचारात घेऊ अशी जी आज संजय राऊतांची प्रतिक्रिया आहे ती बघता ही सूचना भाजप विचारात घेणार का, अंमलात आणणार का आणि अर्थातच विधेयकामध्ये ती दिसणार का? संसदेमध्ये भारतीय जनता पक्ष हा नेहमीच ओपन असतो डिस्कशनला. जर चांगले मुद्दे आले तर त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करणं हे अपेक्षितच आहे. मुळामध्ये यांच्यामध्ये हा बदल का होतोय 6 महिन्यामध्ये? कारण जनतेकडनं एक रेटा येतोय लोकप्रतिनिधींकडे की तुम्ही या बिलाला विरोध का करता. कारण हे बिल विरोध करण्यासाठी काहीच नाही. 131वी घटनात्मक दुरुस्ती जी होणार आहे याचा अर्थ असा की आज लोकसभेच्या ज्या 548 जागा आहेत त्या 850 होणार आहेत आणि त्या प्रपोर्शनली प्रत्येक राज्यातल्या होणार आहे. हे अमित भाईंनी तेव्हाच भाषणामध्ये फार क्लिअर कट सांगितलं होतं आणि त्या बिलात देखील दिलेलं आहे. आणि शेवटी डिलिमिटेशन म्हणजे काय? डिलिमिटेशन म्हणजे एरिया मोठा करणं नसतं, एरिया कमी करणं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त आपण लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतो. आणि वुमन रिझर्वेशनचा विषय असा आहे. नाही, पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आता असा आहे की सुप्रिया सुळे असं म्हणाले की 50% सरसकट जर प्रत्येक राज्याच्या जागेमध्ये वाढ होणार असेल म्हणजे थोडक्यात त्याचं प्रपोर्शन बदलणार नाही. नंतर जे वजन, जे वेटेज आहे प्रत्येक राज्याला तेच राहील. त्यामुळे मतदारसंघ कमी किंवा मोठा हा मुद्दा नाहीये इथे. लोकसंख्येनुसार नाही तर 50% सरसकट असा मुद्दा आहे. मला बोलू द्या जरा पूर्वी. कसं आहे की सुप्रियाताईंची जी सूचना आहे त्याच्यावर आपण नक्कीच विचार करू, संसदेमध्ये विचार केला जाईल. पण याच्यामध्ये डिलिमिटेशन मध्ये विषय हाच असतो की लोकसंख्या देखील विचारात घेतली जाते, जॉग्राफिकल एरियाचं देखील रिऑर्गनायझेशन होतं आणि त्याप्रमाणे ते ठरत असतं. जसं महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिशोब मांडला 48 ते 72 होतातच आहे.
तर त्यामुळे कुणाच्या सीटा कमी होणार नाही, या वाढणारच आहे. आता त्याच प्रपोर्शनमध्ये होतील की नाही हे संसद ठरवेल आणि त्यांच्या आहे. सूचनेचं स्वागत देखील केलं जाईल. ठीक आहे, ठीक मला आहे. हेच सांगायचं आहे की डिलिमिटेशन म्हणजे जागा वाढणं, आणि जर महिलांचं रिप्रेझेंटेशन जर आलं, तर महिलांचं भागीदारी जर आली, तर आपल्या देशाचीच उन्नती आहे ना. ठीक आहे, महिलांना तर आपण नक्कीच. सक्षम हे करायला मुद्दे पाहिजे. वारंवार मांडले गेलेत विश्वासजी, आणि आता याचाच धागा पकडून मी अंकुशजींना असं विचारू इच्छिते की एकतर लोकांच्या कुठेतरी प्रेशरमुळे, सर्वसामान्यांच्या मेजॉरिटीच्या मतामुळे, रेटा असल्यामुळे कुठेतरी मतपरिवर्तन होतंय विरोधकांचं, असं म्हणणं आहे विश्वासजींचं. आणि त्याचबरोबर तुम्ही आत्ताच ऐकलं की कुठेही ते असं म्हणत नाहीयेत की प्रपोर्शनेट पद्धतीनेच हा बदल घडेल. लोकसंख्येचा जो मुद्दा आहे तो आत्ताही त्यांनी मांडलेला आहे. तुमचं मत काय त्यावर? एक लक्षात घ्या, विश्वास पाठक म्हणतात त्याच्याशी मी सहमत नाही. लोकांचा रेटा वगैरे काही नाही. उलट पक्षी ज्या पद्धतीने हे बिल आणलं गेलं आणि ते पास करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि एनडीएने आटापिटा केला, त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. कशासाठी ते आग्रह करतात, कशासाठी अशा पद्धतीने बिल आणतात, अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांमध्ये भावना आहे. आता आज पाठक म्हणतात तसं त्यावेळेला सुद्धा विरोध करण्याचं कारण काय झालं, तर जी चर्चा झाली त्या चर्चेचा मुद्दा या बिलामध्ये आला नाही. आज पाठक म्हणतायत की तो सगळ्यात चर्चा आली होती. सुप्रियाताईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तो 50%चा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला त्या ठिकाणी बिलामध्ये आला नाही आणि म्हणून विरोध केला. त्यामुळे पाठक सांगतायत ते कदाचित पाठकांची माहिती त्यांना मिळालेली चुकीची असू शकेल, पण आज आणि आजही आपण सुप्रियाताईंची आता पुन्हा पण बाईट पहा. बरं. त्यांनी सांगितलंय की आम्ही मान्यता देत होतो, पण चर्चेमध्ये झालेला मुद्दा हा त्या ठिकाणी बिलामध्ये आला नाही किंवा संसदेच्या पटलावरती देखील त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये खुलासा केला गेला नाही. ठीक आहे. आणि म्हणून विरोध करणं क्रमप्राप्त ठरलं. बर. विश्वासजी, बघा, म्हणजे एकंदरीतच कुठेतरी विरोधकांचा अजूनही हा मुद्दा आहे की 50% जर जागा वाढवल्या तर त्याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो. परंतु आम्ही आता जे संख्याबळ दाखवलं त्याच्यामध्ये आता एनडीएच्या ताकदीमध्ये वाढ झालेली आहे हे सुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे आता एनडीएला, सरकारला हा विश्वास आहे का की पुन्हा एकदा जेव्हा ते बिल येईल तेव्हा पूर्णपणे पास होईल? कारण गेल्या वेळेला मात्र तसं झालं नव्हतं, ती नामुष्की सहन करावी लागली होती. बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला अंकुशजींना उत्तर देणं आवश्यक आहे आणि तुम्ही कृपा करून मला अनइंटरप्टेड बोलू द्या. जरूर. बघा, मी परत आव्हान करतो, सूचना करतो की त्यांनी अमित भाईंचं लोकसभेतलं भाषण ऐकावं. त्याच्यात त्यांनी कोणत्या राज्यामध्ये कशा वाढतील, काय फॉर्म्युला राहील ते सांगितलं आहे. आता विरोधकांना फक्त विरोधाला विरोध करायचा अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे जनतेने त्यांना आज रेडा दिलेला आहे. 6 महिन्यामध्ये अशी काय उपलब्धी झाली? हे 48 चे 72 होता, ते सुप्रियातांना तेव्हाही माहिती असायला पाहिजे होतं. आज ते काय सांगतात आहे? कारण जनतेचाच रेट आहे. राहिला प्रश्न बिल पास होईल की नाही, हे काय आम्ही प्रेस्टिज इश्यू करत नाही आहे. आम्ही जसं 370 आर्टिकलसाठी 60-70 वर्ष वाट बघितली, त्या बिलासाठी देखील वाट बघू. आमच्यासाठी प्रायोरिटी आहे, आम्हाला हे बिल ताबडतोब पास करायचं आहे, महिलांना आम्हाला एम्पॉवर करायचं आहे आणि देशामध्ये डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणामध्ये करायच्या आहेत. ठीक आहे. धन्यवाद. आता याच्यावरती अंती तोडगा काय निघतो आणि कशा पद्धतीने राजकारण वळण घेत आहे आम्ही सुद्धा बघण्यास उत्सुक आहोत. पण तुर्तास धन्यवाद तुम्ही चर्चा केल्याबद्दल. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात जनतेला या अनुषंगाने काय वाटतंय, कुठल्या दिशेने जनतेचा कौल जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ फेररचनेमध्ये केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो. याचा अर्थ नेमका काय? पक्षफुटीची भीती याला सर्वात जास्त पसंती दिलेली आहे सर्वसामान्यांनी. 47% मतं दिली आहेत. 43% लोक म्हणतात सत्तेत सहभागाचे हे संकेत आहेत आणि 10% लोक म्हणतात मतपरिवर्तन आहे. 44,000 मतं आलेली आहेत. आणि याच अनुषंगाने आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची भूमिका आपण पाहूयात.